उद्धव ठाकरे मैदानात उतरल्यास विधान परिषद बिनविरोध होण्याची दाट शक्यता. ठाकरेंना पवारांसह काँग्रेसचाही पाठिंबा. मात्र स्वतः निवडणूक न लढण्याची ठाकरेंची भूमिका. ठाकरेंच्या उमेदवारीवर निवडणुकीचा निकाल ठरणार. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे उमेदवार असतील. ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध होईल. लवकरच भूमिका ठरवू. संजय राऊतांचं भाष्य. विधान परिषदेसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी वरिष्ठांशी चर्चा करणार. सूत्रांची माहिती. विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये हालचाली. 100हून अधिक उमेदवार इच्छुक. आमदारकी मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू. भाजपाने मराठी माणसावर भुंकण्यासाठी कुत्रे पाळले. संजय राऊतांचा निशिकांत दुबेंवर घणाघाती हल्ला. तेच कुत्रे एक दिवस भाजपवरच उलटतील. आदित्य ठाकरेंवरील टीकेनंतर राऊत आक्रमक. महिला आरक्षण कायदा लागू. रात्री उशिरा अधिसूचना जारी. अमित शहा आज लोकसभेत उत्तर देणार. आज 4 वाजता 3 विधेयकांवर मतदान. नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या गटनेत्यांची बैठक. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंच्या दालनामध्ये बैठक. मतदानाच्या अनुषंगानं विरोधी पक्षाची रणनीती ठरवणार. बोंधू अशोक खरातच्या अटकेला 1 महिना पूर्ण. नाशिक सत्र न्यायालयामध्ये उद्या खरातला हजर करणार. एसआयटीकडून चौकशीचा ससेमिरा कडक. केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढे चौकशीच्या फेऱ्यात. बोंधू अशोक खरात प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हजर. समता पतसंस्थेमध्ये लोंढेंच्या 4 खात्यांची तपासणी होणार. धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल. चौकशीसाठी समिती नाशिकमध्ये. पीडित महिलांशी संवाद साधणार.